सन्माननीय नाना सन्माननीय ना बसून सन्माननीय घ्या सन्माननीय नानाभाऊंनी जो प्रश्न या ठिकाणी आता ऐका ना, अरे ऐका ऐका आता वडेट्टीवार साहेब, वडेट्टी सन्माननीय बसून घ्या. ठीक आहे, मी देतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं होऊ द्या, देतो त्यांना. आज सभागृहामध्ये नानाभाऊ बसून घ्या, त्यांचा मंत्री महोदय झालं देतो ना मी. सन्माननीय सदस्यांना जे बरं ऐकाल ना, आता सन्माननीय सदस्यांना आपण बसून घ्या. फोनवरनं धमकी बसून घ्या. आलेली आहे, ज्या ज्या ऐकून घ्या, धमकीची साजिदभाई. तक्रार सन्माननीय सदस्यांनी आज सभागृहामध्ये केली, हे प्रकरण निश्चितपणाने गंभीर आहे. या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील की या तक्रारीच्या अनुषंगानं संरक्षणाचा आढावा माननीय सदस्यांच्या घ्यावा आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल. चला एक आपण बसून घ्या. बसून घ्या नानाभाऊ, बसून घ्या. असलम भाई बसून घ्या. साजिद भाई बोला. अध्यक्ष महोदय, मैं हाउस के सभी सम्मान्य सदस्यों से एक बात कहना चाहता हूं, सत्ता के हो या विपक्ष के हो. मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं. इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया. सुन लीजिए मेरे मंत्री महोदय जी, मैं आप ही की बात कर रहा हूं कि मक्खी सुन लीजिए. इसके पहले जब धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद रात के 12 बजे मुझे फोन किया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूं. अब देखो मेरी बातों में एक मेन बात रह जाएंगी. कल परसों के दिन मुख्यमंत्री ने बोले कि हम ये गैंग खत्म करेंगे. कल रात को 8:30 बजे फिर धमकी आ गई. तो मैं धमकियों से डरता नहीं. अगर मैं धमकी डरता था कल मैं मेरे घर से नहीं निकलता था. मैं डायरेक्ट आया, हाउस में आया, हाउस में आके बात कर रहा हूं. मैं मेरे सदस्य से, मैं मेरे अध्यक्ष से बात करना चाहता हूं कि अध्यक्ष महोदय, कल को खुदा ना खास्ता बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था. कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो. दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं. मैंने पहले कहा मैं राजकारण नहीं कर रहा हूं. मेरे मंत्री महोदय, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए. मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं. चलो मेरी आपसे एक विनंती है. आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा. अभी बैठ जाओ. चलो औचित्य. अध्यक्ष महोदय, बसून घ्या. समजला आपण- विषय, समजला. बसून घ्या. आपण निर्देश द्या या बोळे संदर्भात साहेब. सन्मान्य विधानसभा सदस्य समजला. आता विषय समजला. बसून घ्या. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टीना 25 गार्ड दिले. आपल्या आपण तिकडे संरक्षण करते आहात. ठीक आहे. आपल्या सदनाचे ते सदस्य आहे. आपल्याला विनंती आहे ठीक की आहे. पूर्ण सुरक्षा, पुरीची सुरक्षा त्यांना मागच्या वेळी दिले बसा, 2-3 बसा. गार्ड, ते पण द्यावेत आणि त्यांची पूर्ण सुरक्षा या करावी. राज्यातील आणि विधानसभा याबरोबर- सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे. शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल.
त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे, याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा. होय अध्यक्ष महाराज. चला. शेतकरी झाले, आत्महत्या- स्थगन झालं. नाही, ऐका ना आता- जरा, एक मिनिट ऐका. नाही, नाही. शेतकरी, 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय. झालं. 2 शेतकऱ्यांनी चला, आत्महत्या केल्या. औचित्याचे काही ठिकाणी- मुद्दे. श्री संजय पुराम. संजय पुराम. श्री संजय देरकर. अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात वणी, मारेगाव, झरी या तुमचा खान प्रस्ताव प्रभावित घ्यायचा आहे ना आज? तालुक्यातील जिल्हा परिषद मग हे काय व आहे? शासकीय शाळांमध्ये शिक्षणाची चला. मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार झरी जामणी तालुक्यात 305 मंजूर पदापैकी 101 पद रिक्त असून 13 शून्य शिक्षकीय शाळा आहे. वणी तालुक्यात 104 पदे रिक्त आहे व 18 शून्य शिक्षकीय शाळा आहे. तसेच मारेगाव तालुक्यात 83 पदे रिक्त असून 15 शून्य शिक्षकीय शाळा आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गाची जबाबदारी येऊन विद्यार्थ्यांना नियमित अध्ययन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळण्यास अडथळे निर्माण होत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात